नमस्कार मंडळी, आपले मयुरीज किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आलू पॅटीस रेसिपी। चला तर आपण साहित्य आणि रेसिपी पाहू। तर मी इथे मीडियम आकाराचे 4 बटाटे उकडून घेणार आहे। प्रथम मी एक पॅन मध्ये 1.5 कप बेसन पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग पावडर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडं पाणी घालून मीडियम, खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही असा मीडियम डो लावून घेऊन 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे। त्यामध्ये 7-8 पुदिन्याची पानं घातलेली आहेत। हिरवी लाल मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे 2, आल्याचा तुकडा, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं मीठ, जिरे पावडर, पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। लिंबाचा रस पिळू। आता यामध्ये थोडीशी साखर घालून, थंड पाणी घालून, आता यामध्ये बारीक शेव घालून हे छान मिक्स करायचं आहे। आपली चटणी रेडी आहे। तर मी इथे खलबत्त्यामध्ये मीडियम आकाराच्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या छान कुटून घेऊ। त्यामध्ये आल्याचा तुकडा घालून, आता मी इथे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा अख्खं धन घालून कुटून घेतलेला आहे। एका पॅन मध्ये मी इथे तेल गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊ। ती छान फुलू लागल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालून घेऊ। जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेऊ। आता आपण कुटलेलं मिश्रण घालून घेऊ। आता हे छान मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा हळद, जिरे पावडर, हिंग, लाल मिरची पावडर घालून हे छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आता उकडलेला बटाटा घालून घेऊ, हे छान मिक्स करून घेऊया आपण। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेऊ। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेड वरती आपण तयार केलेली ग्रीन चटणी लावून घेऊ आणि थोडीशी गोड चटणी सुद्धा लावून घेऊ ह्या ब्रेडला। चटणी लावून झाल्यानंतर त्याला भाजीने कोट करून ब्रेड एकामेकावरती ठेवायचं आहे। आपण जे बेसनचं मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये आपला ब्रेड मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे। तयार आहे आपलं ब्रेड पॅटीस।